हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे 14 एप्रिल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. आणि आज आपण अशा प्रकारे ते सेलिब्रेट करतो. प्रत्येक स्त्रीने खास करून हा दिवस सेलिब्रेट केला पाहिजे, कारण स्त्रियांसाठी स्पेशल काम त्यांनी केलेलं आहे. आणि सकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि मी आता आंघोळ वगैरे करते. त्याच्यानंतर आपण कामाला लागणार आहोत. खूप सारं काम आहे आज. सो चला, मी हळू बोलते, झोपल्यात आतमध्ये. सो चला आता पहिल्यांदा आंघोळ करूया. छान कबूतर उडत आहेत. सगळ्यांना माझ्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. सो चला. गाईज, आज स्पेशल मेन्यू आहे. त्याच्यामुळे आता मी पहिली बनवणार आहे खीर. तर खिरीसाठी अर्धा तास तांदूळ मी भिजत घालते. त्याच्या आधी मी काय करते, चना मसाला बनवणार आहे, तर ते बॉईल करून घेते कुकरला. जेव्हा मी खीर बनवेन ना, त्यावेळेस मी तुमच्यासोबत शेअर करेन. स्टे ट्यून. मी इकडे रांगोळी काढते आता. सो चला आपण आता रांगोळी काढून घेऊया. सो अशा प्रकारे माझी रांगोळी कंप्लीट झाली आहे. मला येतं तसं मी काढलं आहे, नॉट ग्रेट, पण जाऊ दे, असं येतं तशी केली. माझी रांगोळी काढून झाली. तुम्ही बघितलं असाल माझी रांगोळी झालेली आहे काढून. आणि इकडे आहे ना, मी तांदळाची पेस्ट बनवली आहे खीरसाठी. आणि इकडे दूध बॉईल होतं आहे. तर आता दीपूला आपण सांगू की तो आपण काल घेऊन आलो आहे. सो गाईज, आता मी तुम्हाला म्हटलं की मी दूध मी असं तुम्हाला म्हटलं असं दूध मी बॉईल व्हायला ठेवलं आहे. तर आता काय करूया आपण, आम्ही काल घेऊन आलो होतो काय प्लास्टिकचा टेबल. हां, टेबल घेऊन आलेलो. टेबल घेऊन आलो होतो आम्ही काल. तर आता तो डिसेंटल आहे, त्याला अटॅच करायचं आहे. तर ते काम दीपूकडे आहे, तर दीपू आता ते काम करेल. सो चला. चालेल. आज माझ्याकडे खूप सारी कामं आहेत, मी करतो, सगळी बरोबर करतो. गुड बॉय. लेट्स गो गाईज. तुम्हाला दाखवते मध्ये मी तो मध्ये टेबल. तुला बोलवतो, हा काय, आणि मग तू कर. चला. हा आहे इथे तो टेबल. तर आपल्याला ओपन करायचा आहे. दीपू तो जॉईन करेल आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरती आपण मूर्त्यांची स्थापना करणार आहोत. सो स्टे ट्यून गाईज. गाईज, आता मी काय करणार आहे, आम्ही बाहेर माळा लावतो आणि तोरण लावतो आहे. दीपू लावणार आहे ते. बोल. मी लावणार आहे. हो. चला, तर आता बाहेर जाऊया. चला चला चला. गाईचं माझा नवरा लाजतोय म्हणून मीच लावते. हे आम्ही स्टिकॉनवाले आणले होते. कुठून? डीमार्टमधून ना. 3 आणला. 3 स्टिकॉन आहेत का आपल्याला? 3. आम्ही खूप छान रेडी झालो आहोत. आमच्या लग्नातले कपडे घातले, आम्ही व्हाईट साडी आणि व्हाईट कुर्ता. खूप छान दिसत आहोत आम्ही. तर आता आम्ही पूजा करणार आहोत. तर तुम्हाला दाखवतो आता पूजा आम्ही कशा प्रकारे करतो. आणि आम्ही कसे दिसते दोघं हे कमेंट करून नक्की सांगा. लग्नातले कपडे घातलेले आहेत. येस, मला पुन्हा लग्न करायचं वाटतं ह्याच्यासोबत. येस.
चल ना मग. पण माझे हेअरस्टाईल तशी नाही आहे, खूप छान दिसते ना माझी हेअर. छान आहे, छान आहे. आणि हो, तुम्हालाच आमचं रील बघायचे असेल तर या आय डीवरती जाऊन तुम्ही रील बघू शकता. तिथे आम्ही आमचं छान छान रील्स पोस्ट करणार आहोत. सो लवकर आम्हाला तिथे जाऊन फॉलो करा इंस्टाग्रामवरती. स्टे ट्यून गाईज. काय तर माझी बायको करते आहे सगळी तयारी. तुम्हाला आता दाखवतो ती काय काय करते आहे. तर बघा, इकडे आम्ही कालच फुलं घेऊन आलो होतो आणि ही हार आम्ही बनवून आणला होता. तर आता फुलं अर्पण करणार आहोत आणि हार घालणार आहोत. चला आता लाव कॅमेरा लावून. बेबी हे नको, हे नाही, आता रील घे. गाईज हे बघा, आम्ही पूजा केलेली आहे अशी छान प्रकारे आणि खूप छान आता वाटतंय ॲटमॉस्फिअर. मी बनवली होती खीर, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. तर खीर आता आम्ही खातोय. हा मस्त बनवले, छान आहे. तर आता खीर खातो कारण सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे, म्हणजे मी आणि कॉफी प्यायलेली. तर आता खीर खातो, त्याच्यानंतर जेवण बनवेन मी, तर तेव्हा तुमच्याशी बोलते. स्टे ट्यून. गाईज अशा प्रकारे आम्ही तोरण लावले आणि माळा लावल्यात आणि इथे मी रांगोळी काढली. ही तोरण आणि माळा आम्ही बुलेश्वर मार्केटमधून आणल्या होत्या. आणि आता आपण कुठे चाललो आहे? अहो, आता आम्ही चाललोय खाली सोसायटीमध्ये. सोसायटीमध्ये आमच्या आहे जयंती, तिकडे जातो. पाया पडून येतो. चला आता आम्ही चाललोय खाली. काही सोसायटीमध्ये आमच्या कशा प्रकारे सेलिब्रेशन केलंय मी तुम्हाला दाखवते. चला. तू आज खूप छान दिसत आहे या आउटफिटमध्ये, आपल्या लग्नाच्या आउटफिटमध्ये खूप छान दिसत आहेस. गाईज आमच्या सोसायटीमध्ये अशा प्रकारे भंतेजी आले आहेत. तुमच्या पाया पडून झालं आणि आता आम्ही इथे पोहे आहेत आणि खीर पण आहे. तर खीर मी घरी बनवली होती म्हणून आता आम्ही इथे पोहे खातो. अरे जय भीम. मी मेकअप सुद्धा नाही काढला आणि डिरेक्टली मी एकदम जेवण बनवत होती. आम्ही 11:30ला आलो आणि आता किती वाजल्यात? 2:28 झाली. 2:28 म्हणजे अडीच, म्हणजे एवढा तास मी जेवण बनवत होते. आणि जेवणामध्ये मी काय काय बनवलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते आता. बघा मी काय बनवलं जेवणामध्ये, जरा सांग रे. पुरी, त्याच्यानंतर कांदा भजी, त्याच्यानंतर हे आहे चना मसाला. मसाला, डाळ, ही आहे मेथीची भाजी आणि हे सॅलड, रायता आणि राईस. एवढे सगळे. लोणचं हवंय का? देऊ लोणचं? नको. एवढे सगळे मेनू माझ्या बायकोने बनवलेले आहेत. तर गाईज जेवायला या जेवायला. येस आता सुरुवात करतोय. येस, चला जेवा. सांगा कसं झालं एक घास खाऊन. एक जास्त खाऊन बघतो. काय खाऊ? काय म्हण, तुला आवडेल ते, तुला आवडेल ते खा. एक नंबर. चला आता जेवतो. बाय बाय. आता वाजलेत रात्रीचे 8:45 आणि आम्ही चाललो आता ऑर्केस्ट्रा बघायला. बाबासाहेबांचे सॉंग्सचा प्रोग्राम आहे इथे खाली सोसायटीमध्ये आणि आता आम्ही तिकडे चाललो आहे. मी जेवून घेतलं याला.
ह्याला भूक नव्हती, हा येऊन जेवणार आहे. 10 वाजता संपणार आहे. आता 9 पावणे 9 वगैरे वाजतो, तर 1 तास बघू आणि येऊ. हिला बोललं नको जेवू, तरी पण हिला जेवायचं होतं. हा मला जेवायचं होतं, मी जेवून घेतलं. आता चाललोय. दुपारी काय नाही जेवलो आणि झोपलो, थोडासा आराम केला आणि आता चाललोय आम्ही बघायला. सो थोडीशी झलक दाखवेन मी तुम्हाला. बेबी ए दीपू, आता मला घे. आम्ही आलो आहे ऑर्केस्ट्रा बघून आणि आता दीपू जेवत आहे. जेवण ऑलमोस्ट झालं आहे त्याचं. सो अशा प्रकारे आम्ही ही जयंती सेलिब्रेट केली. तुम्ही सुद्धा जयंती सेलिब्रेट केली का आणि कशा प्रकारे केली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि झोपून जा. जर रात्री बघता तर झोपून जा. बाय.